नमस्कार मित्रांनो. सकाळी डोळे उघडल्याबरोबर तुमचा हात सर्वात आधी कशाकडे जातो? पाण्याच्या ग्लासकडे की मोबाईलकडे? रात्री झोपताना तुम्ही शेवटची गोष्ट काय बघता? तुमच्या जोडीदाराचा चेहरा की इंस्टाग्राम रील्स? जर उत्तर मोबाईल असेल तर सावध व्हा. तुम्ही एका अशा सापड्यात अडकले आहात की ज्यातून बाहेर पडणं दारू किंवा सिगरेट सोडण्यापेक्षाही कठीण आहे. एका सर्वेनुसार सरासरी माणूस दिवसातून 2600 पेक्षा जास्त वेळा आपला फोन टच करतो. आपल्याला बोर झालं की फोन लागतं, जेवताना फोन लागतो आणि बाथरूम मध्ये सुद्धा फोन लागतो. याला सायन्सच्या भाषेत नोमोफोबिया म्हणतात, म्हणजेच फोन नसण्याची भीती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल स्टेप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं हे डिजिटल व्यसन 100% सुटणार आहे. आणि दुसरी स्टेप तर इतकी प्रभावी आहे की ते तुम्ही केल्यावर तुम्हाला मोबाईल बघायची इच्छाच होणार नाही. चला स्वतःची सुटका करून घेऊया. उपाय बघण्याआधी हे समजून घ्या की हे ऍप्स बनवलेच असे आहेत की याची आपल्याला सवय लागावी. सिलिकॉन व्हॅलीचे इंजिनियर्स तुमचा मेंदू हॅक करण्यासाठी काम करत असतात. जेव्हा तुम्हाला एक लाईक मिळतो किंवा मेसेजेसचं नोटिफिकेशन येतं, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. हे तेच रसायन आहे जे जुगार खेळताना किंवा ड्रग्ज घेताना रिलीज होतं. तुम्हाला मोबाईलचं नाही तर त्या डोपामाइनचं व्यसन लागलंय. तुम्ही तासनतास स्क्रोल करता पण तुम्हाला समाधान मिळत नाही. तुम्हाला फक्त अजून हवं असतं. आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला डोपामाइनला कंट्रोल करावं लागेल. स्टेप 1, ग्रे स्केल मोड. तुमच्या फोनला बोरिंग बनवा. रंगीबिरंगी आयकॉन्स आणि लाल रंगाचे नोटिफिकेशन तुमच्या मेंदूला आकर्षित करतात. त्यामुळे आता तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जा आणि ग्रे स्केल ब्लॅक अँड व्हाईट मोड चालू करा. जेव्हा तुमचा फोन ब्लॅक अँड व्हाईट होतो तेव्हा तुमच्या मेंदूला तो तेवढा आकर्षक वाटत नाही. इंस्टाग्रामचे फोटो किंवा व्हिडिओ बघण्यात तुम्हाला काहीच मजा येणार नाही. हा एक सायंटिफिक हॅक आहे, करून बघा. तुमचा स्क्रीन टाइम अर्ध्यावर येईल. स्टेप 2, नो फोन झोन. लक्ष्मण रेखा आखा. दिवसातल्या काही वेळा आणि काही जागा अशा ठरवा की जिथे मोबाईलला नो एंट्री असेल. उदाहरणार्थ, जेवताना फोन अजिबात बघायचा नाही. बेडरूम मध्ये फोन आणायचा नाही. एक साधा 10-20 रुपयांचा अलाराम ब्लॉक द्या. आपल्या फोनचा अलाराम वापरू नका. जेव्हा फोन तुमच्या नजरेसमोर नसतो तेव्हा त्याचा वापर आपोआप कमी होतो. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. स्टेप 3, नोटिफिकेशन बंद करा. तुम्ही फोनचे मालक आहात, फोन तुमचा मालक नाही. प्रत्येक वेळी टिंग आवाज आला की तुम्ही लगेच सर्व काम सोडून मोबाईल बघता. आत्ताच सेटिंग मध्ये जा आणि कामाचे ऍप सोडून, उदाहरणार्थ फोन, बँक आणि कॅलेंडर, बाकी सर्व सोशल मीडिया ऍपचे नोटिफिकेशन बंद करा. जेव्हा तुम्हाला बघायचं असेल तेव्हाच तुम्ही ते ऍप्स ओपन करा. ऍपने तुम्हाला बोलावलं म्हणून जाऊ नका. कंट्रोल तुमच्या हातात ठेवा. मित्रांनो, मोबाईल हे एक उत्तम साधन आहे, पण याचे मालक खूप वाईट आहेत. या काचेच्या तुकड्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची नाती वाया घालवू नका. जगाकडे बघा, ते 4 इंच स्क्रीन पेक्षा जास्त सुंदर आहे. आज मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. पुढचे 24 तास जेवताना आणि झोपताना अजिबात मोबाईल बघायचा नाही. कोण कोण चॅलेंज स्वीकारणार आहे हे मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच डिजिटल वेलनेस टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत फोन खाली ठेवा आणि कामाला लागा.